दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन जा, रामाया भुवनात्रयी तुझविणा. नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी. तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या अकरा लघुकाव्यांचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासकांना त्यातल्या अनेक पैलूंचं दर्शन व्हावं म्हणून संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थांच्या वाङ्मयाचे अनेक आयाम आपण पाहतो आहोत. कालपासून आपण जी समर्थांची 11 लघुकाव्य म्हणून आहेत त्यातला पूर्वारंभ केवळ 60 ओव्यांचं हे प्रकरण काल आपण यातल्या 13 ओव्या पाहिल्या. पूर्वारंभ, आरंभाच्या पूर्वी. आता आरंभच सुरुवात आहे, त्यापूर्वी काय असणार आहे? एखादी गोष्ट करायची आहे, मग त्या अगोदर केलेली तयारी ही मनाची तयारी आहे. शिष्यानी विचारलेले प्रश्न आहेत आणि सद्गुरू रामदास स्वामींनी दिलेली उत्तर आहेत. शिष्यानी आपण पाहिलं की सुरुवातीला सांगितलं की मला जसं जसं आठवेल, जे जे मला विचारावं वाटेल ते ते मी विचारीन. तुम्ही मनामध्ये काही खिंत न ठेवता मला माझ्या प्रश्नांचं निराकरण करा. आणि मग ती प्रश्नोत्तरं चालू झाली. आपण पाहत होतो काल, जेथे विश्वास आणि विरक्ती नाही संसारी आसक्ती, जया आवडे गुरुभक्ती अंतरापासून, अंतःकरणापासून
सद्गुरूंचं भजन करावं, पूजन करावं, अर्चन करावं. यामध्ये ज्याला स्वारस्य आहे, यामध्ये ज्याला आवड आहे, आणि याची पूर्वपीठिका म्हणून सद्गुरूंच्या वचनावर त्याचा विश्वास आहे, आणि प्रपंचातली नश्वरता लक्षात आल्यामुळे आता तो प्रपंचामध्ये आसक्त नाही आहे, विरक्त आहे. नाही संसारी आसक्ती, जेथे विश्वास आणि विरक्ती. जया आवडे गुरुभक्ती, अंतरापासून अंतःकरणापासून त्याला सद्गुरूंचं भजन पूजन करावं असं वाटतं. आपण काल हेही पाहिलं की प्रपंचातली नश्वरता एकदा लक्षात आली, त्यातली आसक्ती संपली की मग त्याचा जो भाव आहे तर तो सख्य भक्तीमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तो हि वेचावा श्रीराम, असं त्याला वाटतं. आणि जसं करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, सर्वही वाटती पिशुणे आणि माझे जीवलग जीव घेती, प्रेत अवघे सांडोन जाती. हे जीवलग तसं जर पाहिलं तर हे नातेवाईक आहेत का? नातेवाईक प्राण घेतात का? प्रेत सांडून टाकतात का? प्राण घेतही असतील, पण जर प्राण घेतला असेल, मारलेला असेल, तर त्या प्रेताची विल्हेवाट ते बरोबर लावतात. आणि समजा दुखण्याने वाहण्याने आजारपणाने जर माणूस गेला तर घरातली माणसं त्या व्यक्तीचं क्रियाकर्म तरी व्यवस्थित करतात. शेवटी त्यांना असं वाटतं की जाऊ दे, काही का होईना, गेलाय ना आता मनामध्ये काही भाव नको. जीवलग प्राण घेती, प्रेत सांडून जाती. जीवलग म्हणजे हे नातेवाईक नाही आहेत. जीवलग म्हणजे जे जीवापासून आलेले आहेत ते. जीव लग, जीवाला लागून आलेले, जीवासह आलेले. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे प्रेत सांडून जातात. नातेवाईक प्रेत सांडत नाहीत. कसं का होईना? चांगलं तूप नाही मिळालं तर डालडा टाकतील, डालडा नाही मिळालं तर रॉकेल टाकतील, रॉकेल नाही मिळालं तर राळ टाकतील, पण ते करतील. सगळीकडनं चूड लागलीये पाहतील, मग निघतील. काल मी आपल्याला म्हणालो की हंसराज स्वामी संकेत कुबडीकर त्यांनी एक उदाहरण दिलं. ते असं म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या नातेवाईकांचा त्याग केला आणि ते अयोध्येच्या बाहेर पडले. सगळे लोक गुहकाच्या राज्यापर्यंत आले, प्रजाजन. ते म्हणाले नाही नाही, आम्ही येणार आहे तुमच्यासोबत. आणि रात्री गाढ झोपलेले असताना सगळे प्रभू श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला उठवलं, सीतेला उठवलं आणि तो रथ वगैरे सगळा तिथं टाकून ते पुढे निघून गेले. माया तस्करापासून सुटलो असं प्रभू श्रीरामचंद्रांना वाटलं. पण थोडं पुढे गेल्यानंतर इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे सगळे विषय, आतले विषय, माया तस्कर हे जे प्रजाजन वगैरे होते, मंत्री महोदय होते, ही सगळी बाहेर पडली. त्यांना दूर करता आलं. परंतु अंतःकरणात असलेल्या देहांपासून असलेल्या विषयांचं काय? संकेत कुबडीकार म्हणतात,
हे सगळा शोध करताना यामध्ये मुख्य कोण आहे? तर यामध्ये मुख्य आहे मन. त्याला मनाजीराव नाव दिलंय, मनाजी पंत नाव दिलंय. आणि त्याच्या मागे पुढे विवेक आणि वैराग्य हे दोन शिपाई ठेवलेले आहेत. मी काल आपल्याला म्हणालो, इथपर्यंत आपण आलो होतो. आपल्याला असं करता आलं पाहिजे. विवेक आणि वैराग्य हे दोन मनाच्या रक्षणार्थ त्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी हे ठेवलं पाहिजे. समर्थ या पूर्वारंभ प्रकरणातील 13व्या ओवीमध्ये म्हणतात, जया आवडे गुरुभक्ती अंतरापासून. असा तो साधक आहे. तो आता सद्गुरूंचा धावा करतो. तो म्हणतो की मला गुरु पाहिजेत, माझ्यावर सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे. तो उग्र तपसाधना करतो. गात्र गलित होतात, देह सुकून जातो, अर्धग्लानीमध्ये तो जातो. आता ही त्याची खळतर तपसाधना पाहून ब्रह्मा विष्णू महेश, आपण विचार करा की ज्यांची खरोखर साधना झाली त्यांना विष्णूंनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आमचे परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारती, ती हिमालयावर त्यांचं फार प्रेम होतं. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या शिळेवर बसून नारायणाने त्यांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. त्यांना जे दर्शन झालं त्याची त्यांनी प्रतिमा तयार करून घेतली, फोटो काढून घेतला. एक मोठा फोटो उत्तर काशीला आहे. ज्या ठिकाणी त्यांनी सांगून देह ठेवला त्या खोलीमध्ये आहे. आणि दुसरा फोटो गोरठ्याला, नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर गोरठा ठिकाण आहे. परमपूजनीय दासगणू महाराजांची तथा दादांची वस्त्र समाधी त्या ठिकाणी आहे. तिचं ध्यान मंदिरामध्ये तो फोटो लावलेला आहे. अशा साधकाला त्याची उग्र तपस्साधना पाहून ब्रह्मा विष्णू महेश जवळ येतात. विष्णू साक्षात त्याला दर्शन देतात आणि त्याला म्हणतात की वर काय काय वर मागायचं आहे तू माग. पण हा साधक अंतःकरणापासून सद्गुरूंची भक्ती करत असल्यामुळे तो म्हणतो मला बाकी काही नको, मला माझी भेट सद्गुरूंशी करून द्या. आणि मग लक्षात येतं भगवान विष्णूच्या आई, आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुला तुझ्या सद्गुरूंची भेट होईल. तुझी जी साधना आहे ती पुढे चालू राहू दे. आता पुढे 14वी ओवी आहे पूर्वारंभ या प्रकरणातली. तेची अधिकाराचे स्थळ, ज्ञान उपतिष्ठे प्रांजळ, फिटे भ्रांतीचे पडळ, सद्गुरुबोधे श्रीराम. स्वामी पतित पावन, ऐकूनी आलो जी शरणा, न विचारिता दोषगुण, मजबोध करावा श्रीराम. ऐक बोधाचे लक्षण, बोध मागसी तो तू कोण, पाहे आपुली ओळखन, आपणामध्ये श्रीराम. अधिकार काय आहे असा प्रश्न होता शिष्याचा. त्याला समर्थांनी सांगितलं की अधिकार कसा असला पाहिजे, तुझी खडतर साधना असली पाहिजे आणि स्वतः भगवान विष्णू जरी समोर आले तरी तुझी इच्छा विचारली तर तू काय सांगितलं पाहिजे, तर सद्गुरूंची तळमळ, सद्गुरुवीण तळमळ जाणार नाही
अशी धारणा झाली तर तो अधिकारी आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तेची अधिकाराचे स्थळ ज्ञान उपतिष्ठे प्रांजळ. उपतिष्ठणे म्हणजे ठसणे, एम्बॉस होणे. उपतिष्ठे प्रांजळ. फिटे भ्रांतीचे पडळ सद्गुरु बोधे. पडळ हा शब्द अत्यंत फार गोड शब्द आहे आणि अचूक वापरलेला आहे. पडळ म्हणजे पडदा आहे तर दिसतं. तो जर असेल, आहे म्हणायला आहे, तो कसा आहे त्यावर पलीकडचं दिसणार का नाही दिसणार त्याच्या त्या पडद्यावर अवलंबून आहे. इथं समर्थ म्हणतात, फिटे भ्रांतीचे पडळ. तुला काही करावं लागणार नाही, ते फिटून पडेल, सुटेल आपोआप आणि घरंगळून खाली पडेल. कशामुळे? सद्गुरु बोध हे. सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांच्या मुखातून तू श्रवण जर करशील तर ते जे प्रांजळ ज्ञान आहे, तर ते प्रांजळ ज्ञान तुझ्या अंतःकरणावर ठसेल. हा अधिकार आहे. आता शिष्याला प्रश्न आहे की मग माझा अधिकार आहे का नाही? मग तो काय म्हणतो समर्थांना, स्वामी पतित पावन. आपण कोण आहात? पतितांचा उद्धार करणारे आहात, पतितांना पावन करणारे आहात. ऐकून आलो जी शरण. हे तुमचं ब्रीद ऐकून तुमच्याबद्दलची माहिती मी काढली आणि मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आणि मी शरण होऊन आलोय, शरणागत भावाने आलोय. न विचारिता दोष गुण मज बोध करावा. आता मला तुम्ही माझे दोष गुण काढू नका, माझी पातळी काढू नका. ठीक आहे, तुम्ही म्हणताय अधिकार लागतो, मला माहित नाही माझा अधिकार आहे का नाही शिष्य म्हणून, पण माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझे गुणदोष पाहू नका. पुढे समर्थ म्हणताय, ऐक बोधाचे लक्षण. बोध मागसी तो तू कोण? पाहे आपुली ओळखण आपणामध्ये. शिष्याने सांगितलं की माझे काही गुणदोष तुम्ही पाहू नका, माझ्यातले निगेटिव्ह पॉइंट्स काही पाहू नका, पण मला बोध करा, माझ्यावर कृपा करा. समर्थ म्हणताय, अरे बोध करायचा म्हणजे काय केलं पाहिजे मी? बोध मागसी तो तू कोण? तू कोण आहेस की मला बोध मागतोयस? मुळात बोध मागण्याची तुला खरोखर गरज आहे का, असा प्रश्न समर्थ या ठिकाणी विचारतायत. बोध मागसी तो तू कोण? पाहे आपुली ओळखणं आपणामध्ये. आपणामध्ये आपली ओळख पाहायची कशी काय? मी ज्यांना माझं म्हणतो त्यांच्यामध्ये मी माझी ओळख पाहिली पाहिजे. पंचभूतात्मक देहांमध्ये त्यामध्ये मी रमलेलो आहे. डोळे माझे, कान माझे, हात माझे, गाल माझे, पाय माझे, हात माझे, सगळं माझं माझं म्हणतो. बाह्य त्या बाकी एफडी किती आहेत, प्लॉट किती आहेत, फार्म हाऊस किती आहेत, फ्लॅट किती आहेत, रो हाऊसेस किती आहेत, याचा विषयच नाही. ते तर फार लांब झालं. आपणामध्ये हा फार महत्वाचा शब्द आहे. समर्थ म्हणतायत, पाहे आपुली ओळखणं आपणामध्ये. तू ज्यांना माझं माझं म्हणतोयस किंवा ज्यांच्या अधिष्ठानावर तू मला सद्गुरु कृपा, सद्गुरु बोध करून द्या अशी विनंती करतोयस, ते सगळे तुझे आहेत का? आपणामध्ये म्हणजे समुदाय. मी कोण? माझा देह. मग तो तर जड आहे, नाशिवंत आहे, इंद्रियांमध्ये विकार येऊ शकतात. माझे प्राण, अरे ते तर कधी जातील आणि कधी येतील याचा भरोसा नाही.
दिसत पण नाहीयेत ते. माझी बुद्धी ती कधीतरी काम करते का स्वतःच्या विचारांनी? ती परप्रकाशित आहे. मन तिला खतपाणी घालतं. स्थूल देह अस्थिमांशाचा, सूक्ष्म देह दशकलांचा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सगळ्या बुद्धीच्या अवस्था आहेत. आणि समर्थ म्हणतात की अरे शेवटी मृत्यू येणं म्हणजे तरी काय? हे दीर्घ विस्मरण आहे. अव्यक्तातून व्यक्ताकडे जाणारा जो प्रवास आहे तो मृत्यू आहे. आपला प्रवास असाच आहे. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, व्यक्ताकडून अव्यक्ताकडे. देहधारणेने जन्म होतो, जगतो. पुढचा देह धरेपर्यंत तो अव्यक्त दशेत असतो. समर्थ म्हणतात की जो बोध मागणारा आहे, तू कशाच्या अधिष्ठानावर, कशाच्या बळावर तू मला बोध मागतोयस? जसं आत्मारामामध्ये समर्थ त्याला म्हणतात, शिष्याला म्हणतात की तू नश्वर जे आहे ते आणि तुझ्यासोबत येणार नाही ते टाकून दे, तुला मी तुझं आढळपद देतो. तोच भाव, तोच भाग या ठिकाणी आहे. तू म्हणजे कोण? कुणाला पाहिजे सद्गुरू बोध? असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. आणि ते म्हणतायत पाहे आपुली ओळखणं. अरे तुला तुझी ओळखच पटलेली नाहीये ना. जोपर्यंत आपल्याला खरी ओळख पटत नाही तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही हेच समजणार नाही. आपण बऱ्याच वेळा म्हणतो का नाही, मला माहिती नव्हतं, एवढ्या वर्षापासून आम्ही एकत्र राहतो, माझे ते मित्र आहेत, त्यांचा माझा संपर्क आहे, परंतु हा आयाम मला माहिती नव्हता. आता इथं खरी ओळख पटली. म्हणून या ठिकाणी आपणामध्ये हा शब्द वापरलेला आहे. तू ज्याला आपलं आपलं म्हणतोस त्याच्यामध्ये तू समजून घे की तुझं अस्तित्व काय. आता ऐक, समर्थ सांगतायत, तुझे शरीर चालवितो, कवण तुझं बोलवितो, सकळ कळा जाणवितो, तो अंतरी कोण आहे श्रीराम. अंतरी शरीर चाळिता, तो एक देवची तत्वता. आत्माराम निघोनी जाता, देह पडे अचेतन श्रीराम. आत्मा निबिड पूर्णपणे, ऐसे बोलती शहाणे. तेने बीन स्थळ उणे, हे तो न घडे श्रीराम. आता समर्थांनी विचारलंय की कोण आहे तुझं शरीर चालवतो? कोण तुला बोलायला लावतो? सगळ्या कळा तुझ्या देहाच्या माध्यमातून कोण करून घेतो? तो कोण आहे? मग शिष्य सांगतो, तो तर देव आहे. अंतरी शरीर चाळिता, तो देव, तो एक देवची तत्वता. आत्माराम निघून जाता, देह पडे अचेतना. हो स्वामी, हे गुरु, हा जो देव आहे ना त्यालाच आत्मा असं म्हणतात. तो आता सद्गुरूंना समजावून सांगतोय. हा आत्मा आहे आणि आत्माच हे सगळं चालवतो. म्हणसी आत्मा निघून गेला. समर्थ त्याला विचारतायत, देह पडला म्हणजे तू म्हणतोस की आत्मा आहे म्हणून देह चालतोय. म्हणसी आत्मा निघून गेला, देह अचेत पडला. अचेतनी आत्मा व्यापीला आहे की नाही? आता त्याला समर्थांनी उलट प्रश्न विचारलाय, तुला असं वाटतं का की आत्मा निघून गेला म्हणजे देह मरून पडला, त्याचं प्रेत झालं, म्हणजे त्या प्रेतामध्ये तो आत्मा नाहीये? ते तत्व नाहीये का त्यात? अचेतनामध्ये तत्व नाहीये असं तुला म्हणायचं आहे? मग दगडांमध्ये तत्व नाहीये, झाडांमध्ये तत्व नाहीये. खरंच का ते आत्मतत्व आहे की जे गेलं की सजीव देह अचेतन होतो? मग स्वामी त्याला म्हणतात, आत्मा निबिड पूर्णपणे, तो किती घनदाट आहे, निबिड आहे, सगळीकडे आहे. ऐसे बोलती शहाणे, तेणे विन स्थळ उणे, हे तो न घडे.
भगवंत म्हणतात की मी सगळं व्यापून दशांगुळे उरलेला आहे. भगवंत एका ठिकाणी असं म्हणतात की माझ्या एका अंशावर हे सगळं जग चाललेलं आहे. म्हणजे ते किती व्यापक आहेत. मग हे या जगामध्ये सचेतन आहेत, अचेतन आहेत, त्यांच्यामध्ये तत्व नाहीये का? ते सगळे शहाणे लोक सांगतात, विद्वज्जन सांगतात, महाजन सांगतात, आत्मा निबिड पूर्णपणे. त्याच्याशिवाय कुठलंही स्थळ नाही की जो नाहीये तो तिथं नाहीये आणि काही वस्तू आहे. त्यामुळे तुला जसं वाटतंय की अचेतनामध्ये आत्मतत्व नाहीये असं काही समजू नकोस. हा असं समर्थ सांगतायत त्याला. समर्थ म्हणतात, अरे मूर्खा, दोषयुक्त बोलतोयस तू. आत्मा गेला म्हणजे अचेतन झालं सगळं. त्या अचेतनामध्ये आत्मतत्व नाही असं तुला म्हणायचंय का? असं कसं होईल? कारण ते तर सगळीकडे. ते अचेतन शरीर जर तुला दिसत असेल तर भगवंतानी जसं सांगितलं तो सर्वत्र व्यापून आहे. म्हणजे त्या अचेतन शरीरामध्ये सुद्धा ते आहे. काही दिसतं, काही दिसत नाही. अगोदर तरी ते दिसत होतं का तुला? ते सान नाहीये, मोठं नाहीये, दृश्य नाहीये, अदृश्य नाहीये, दीर्घ नाहीये, ह्रस्व नाहीये, अणु नाहीये, मोठं नाहीये. ते स्थूळ नाहीये, सूक्ष्म नाहीये. आणि मग सत चित आनंद अशी ही आत्म्याची 3 रूप समर्थ या ठिकाणी सांगतात. आता आत्मतत्व नाहीये म्हणून त्याला अचेतन म्हणायचं किंवा आत्मतत्व निघून गेलं म्हणून अचेतन म्हणायचं. सगळं एकच आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निश्चळात्मा, ऐसे चारी आत्मे श्रीराम. आता हे आत्म्यांचे प्रकार आहेत का? सगळीकडे एकच तत्व आहे. सृष्टी अचेतन आहे, मग सृष्टीमध्ये निर्मळ आत्मा नाहीये. पिंडातला आत्मा समजतो आम्हाला, सृष्टीतला निर्मळ आत्मा काय नाही समजत. भेद उंच नीच भासती, परिचारी एकची असती, ये विषयी दृष्टांत संमती, सावध ऐका श्रीराम. आणि समर्थांनी तो दृष्टांत दासबोधामध्ये 8व्या दशकातल्या 7व्या समासामध्ये तो आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. आता शिष्याचा प्रश्न आहे. शिष्य विचारून बोले, देही काय निघून गेले. पहिल्या चरणामध्ये प्रश्न आहे. मग नक्की काय गेलो? आत्मा जर नाही गेला तर मग नक्की काय गेलं की ज्यामुळे देह अचेतन झाला? गुरु म्हणतायत, शरीर अचेतन पडिले कोण्या गुणे सांग पा. कशामुळे अचेतन पडलं? नक्की काय घडलं की जो चालता बोलता देह होता तो आत्ता पडला खरी? शिष्याला तर काही समजत नाही. आता कसं पटवून द्यायचं? आणि खरं सद्गुरू सांगतायत ते आत्मा तर सगळीकडे अचेतनामध्ये सुद्धा आहे. त्याशिवाय का भिंत चालवली माऊलींनी? त्याशिवाय का चांगदेव त्या हातामध्ये सर्प घेऊन बसले? प्राण्यांमध्ये आहे, पशुपक्ष्यांमध्ये आहे. त्याशिवाय का नृसिंह अवतार झाला? आपण पाहिलेलं आहे. अचेतन आहे ना. खांबामध्ये कुठलं आत्मतत्व आलंय? पण त्यामध्ये आहे. मग समर्थ म्हणतात, शरीर अचेतन पडिले कोण्या गुणे सांग पा. मला सांग तरी तू. शिष्य विचारो न अंतरी, म्हणे प्राण प्रयाण करी, प्राण नसता शरीरी, चेतना नाही श्रीराम. तव बोले गुरु राव, प्राण ऐसे वायूचे नाव, तया वायुसी देव, म्हणतोसी कैसा श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे तो तर वायू आहे ना. पहिलं तत्व काय सांगितलं शिष्यानी? आत्मा गेला म्हणून देह पडला म्हणला, तो अचेतन झाला. समर्थ त्याला मग विचारतायत, आत्मतत्व सगळीकडेच आहे. खांबामध्ये आहे, भिंतीमध्ये आहे, माऊलींनी चालवलेल्या भिंतीत आपण पाहिलंय.
हिरण्यकशिपूने एक गदेचा प्रहार त्या तुळईवर केल्याबरोबर, त्या खांबावर केल्याबरोबर त्यातून तो नृसिंह प्रकट झाला. मग आता शिष्य जरा विचार करायला लागला. तो म्हणाला, हो, आत्मतत्वाचं काही खरं नाही, प्राण म्हणून बघावे आपण. म्हणून तो म्हणतो, प्राण नसता शरीरी चेतना नाही. आता हा दुसरा आयाम आहे. पहिल्यांदा तो म्हणाला आत्मा गेला म्हणून शरीर अचेतन झालं. आता तो म्हणतो प्राण गेला म्हणून अचेतन झालं. समर्थ लगेच त्याला समजावून सांगतात, तव बोले गुरु राव, प्राण ऐसे वायूचे नाव. अरे प्राण हा तर वायू आहे, तया वायूसी देव म्हणतोसी कैसा. अरे मूर्खा म्हणाले, तो तर वायू आहे ना, तो तर येईल जाईल, सगळीकडे व्यापक आहे. आणि वायू राहत नाहीये अचेतन शरीरामध्ये, हे तुला कोणी सांगितलं. आता आली पुन्हा शिष्याची पंचायत. समर्थ म्हणतायत, तू आडरान घेतलायस, हा, वाकड्या वाटेत चाललास तू. आता हे नाही तर ते, ते नाही तर ते, कन्फर्म काहीच नाहीये, अंदाज सगळे बांधतोयस तू. मग समर्थ म्हणतायत की प्राण सच्चित आनंद ह्याच्यात आहे का. जर ते सत असतं तर ते असत होत आहे, सतरूप नाहीये, प्राणाचा वियोग होतो. चिद्रूप म्हणशील तर सुषुप्तीमध्ये जाणता कोण आहे. ते एक तत्व असं आहे की मला गाढ झोप लागली होती, तेव्हा तर कोणीच नाहीये ना, मग तेव्हा प्राण कुठे आहे. चिद्रूप म्हणशील तर सुषुप्तीमध्ये तो जाणताय. आनंद रूप जर तू त्याला म्हणशील तर अंगावरून वारं गेलं, पॅरालिसिसचा अटॅक आला, अर्धांग वायू झाला, हे आपण ऐकतोच ना. मग तो दुःखकारी आहे, तो काही सच्चित आनंद या तिन्ही परिभाषेमध्ये बसत नाही. म्हणून जसं आत्मतत्व नाही की जे आत्मतत्व गेल्यामुळे शरीर अचेतन पडलं, तसंच प्राण्याच्या बाबतीतही समर्थ म्हणतात की असं होऊ शकत नाही. आता तिसरा जो आयाम शिष्याने घेतलाय तो म्हणतो की आता आत्मा जाऊ दे, प्राण जाऊ दे, परमात्मा आपण म्हणूया. शिष्य बोले जी भगवंता, बहुत बोलती ऐसी वार्ता, परमात्मा देह चालविता, तेणे विण अचेतन श्रीराम. विचारे पाहता देहची वाव, तेथे चाळी त्यासी कैचा ठाव. हा तो इतर दृष्टीचा स्वभाव, आत्मा चालक ऐसा श्रीराम. आत्मयासी चाळकपण, हे तो निर्गुणासी गुण. बळेच लाविता ते खूण, चुकले आत्मयाची श्रीराम. आता शिष्य म्हणतो की परमात्मा देह चालवतोय. हो, आता माझ्या लक्षात आलं. असं सगळं म्हणतात म्हणून मी म्हणतोय बरं का. शिष्य बोले जी भगवंता, बहुत बोलती ऐसी वार्ता. खूप लोक असंच म्हणतात, परमात्मा देह चालविता, तेणे विण अचेतन. आत्मा नाही, प्राण नाही, आता परमात्मा. आता हे खरं आहे का खोटं आहे, माझ्यावर कृपा करून आता मला सांगा. समर्थ त्याला म्हणतात, अरे विचार तर नीट कर. तुला मी सांगितलं आपणामध्ये ओळखून घे. विचारे पाहता देहची वाव, अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जेच खोटे, वाव म्हणजे खोटा. विचारे पाहता देहची वाव, तेथे चाळी त्याचा कैसा ठाव. जो खोटा देह आहे त्याला चालवणारा तरी कोण शोधणार तू. हा तो इतर दृष्टीचा स्वभाव, आत्मा चालक ऐसा. अरे ते इतर लोकांना वाटतं की आत्मा सगळं चालवतोय, परमात्मा चालवतोय, प्राण शरीराला चालवतायत, हे सगळं इतरांना वाटतं. तू का नाही विचार करत, तू का नाही शोधत स्वतःला. मुळात देहच मिथ्या आहे, तो कधी पडेल याचा भरवसा नाही. मग त्याला चालवणारा तो तरी खरा कसा आहे. आत्मयासी चाळकपण, हे तो निर्गुणासी गुण. बळेच लाविता ते खूण, चुकले आत्मयाची.
निर्गुणापासून चराचर झाले सृष्ट्यादी व्यापार. ऐसे बोलती अपार ज्ञाते पुरुष श्रीराम. आता समर्थ या ठिकाणी म्हणतायत की लोक तर असंही सांगतात की जे निर्गुण ब्रह्म आहे त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. आत्मयासी चाळकपण हे तो निर्गुणासी गुण ते सगळं त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत नेतात. जो निर्गुण आहे तिथपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. बळेच लाविता ते खूण चुकले आत्मयाची. पुढे समर्थ म्हणतायत निर्गुणापासून चराचर झाले सृष्ट्यादी व्यापार. ऐसे बोलती अपार ज्ञाते पुरुष. जे ज्ञानी आहेत ते नेहमी हेच सांगतायत की बाबा हे निर्गुण जे परब्रह्म आहे त्याच्या अधिष्ठानावर हा सगळा सृष्टीचं सृजन झालेलं आहे आणि त्याच्यावर या सृष्टीचा व्यवहार चालू आहे. ह्या निर्गुणापासून सगळी स्थावर जंगम सगळे प्राणी, आकाश, वायू, तेज, अग्नी, अग्नी थंड झाला, पाणी, पाण्यात आळणी, पृथ्वी, पृथ्वी म्हणजे अनेक औषधं आहेत, बीज आहेत आणि त्यापासून पुढे चारी खाणी तयार झाल्या. आता या ठिकाणी समर्थांनी एक विषय मांडलाय. खरं तर पूर्वारंभ हा आरंभाच्या सुरुवातीला म्हणजे शिष्याची तयारी किती परफेक्ट करतायत समर्थ. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं ही 11 लघुकाव्य वरच्या पातळीवरची आहेत. समर्थ त्याला म्हणतात की मला एक सांग त्या निर्गुणाच्या अधिष्ठान. लोक असंही म्हणतात ना, तू जसं मला उदाहरण सांगतोयस की बाबा खूप लोक म्हणतात, ज्ञानी लोक म्हणतात, हुशार लोक म्हणतात, तसं लोक असंही म्हणतात की निर्गुणाच्या अधिष्ठानावर हे सगळं तयार झालंय. समर्थांनी 3 गोष्टी यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. एक, समर्थ त्याला म्हणतायत की हे आरंभ रूप आहे का, हे परिणाम रूप आहे का, आणि हे विवर्त रूप आहे का. आरंभ रूप त्याचा अर्थ असा आहे की सुरुवात केली कशाची. माया उपादान कारण, ईश्वर निमित्त कारण. आपल्याला माहिती आहे की कुठली वस्तू आरंभ करायची असेल तर त्याला उपादान कारण लागतं आणि निमित्त कारण लागतं. निमित्त कारण हा कुंभार आहे आणि उपादान कारण ही माती आहे. उपादान ही माया आहे आणि निमित्त हा ईश्वर आहे. समर्थ या ठिकाणी म्हणताय की ही माया उपादान, ईश्वर निमित्त आणि काळ कर्म स्वभाव या इतक्यासही अधिष्ठान नाही आहे. या सगळ्याला अधिष्ठान नक्की काय आहे? ते परब्रह्म स्वरूप आहे, ते ब्रह्म आहे. म्हणून आरंभवादानी सृष्टीचं निर्माण झालंय असं तू समजू नकोस आणि आरंभामुळे जन्म झाला, मृत्यू झाला, शरीर अचेतन झालं असं तू बिलकुल समजू नकोस. मग परिणाम रूप आहे का ही सृष्टी? परिणाम म्हणजे काम काहीतरी झाले आणि त्याचा परिणाम म्हणून साईड इफेक्ट म्हणून ही सृष्टी निर्माण झाली आहे का? आता परिणाम रूपाचं उदाहरण समर्थ या ठिकाणी देत आहेत. परिणाम रूपे ब्रह्मीच कार्य म्हणसी तर दुधाचे दही होता, दूध नासून जाते. संकेत कुबडीकार दृष्टांत देत आहेत. ते म्हणतायत की जेव्हा परिणाम घडून दिसतो तर मूळ स्वरूप जे असतं ते राहत नाही. दुधाचं दही झालं आपण म्हणतो, दूध आहे का आता? आता दूध नाहीये. त्याप्रमाणे समर्थ म्हणतायत की दूध नासून जातं तेव्हा त्याचं दही होतं. आता तू जर म्हणशील की हे परिणाम स्वरूप आहे, पण परब्रह्म तर जसंच्या तसंच असतं. सृष्टी निर्माण होते, सृष्टीचं चलन चालू होतं, सृष्टीचा लय होतो, तरी परब्रह्म स्वरूप जसंच्या तसं असतं.
दूध तुम्हाला दही झाल्यानंतर दिसणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की हे परिणाम रूप नाहीये. त्यानंतर शेवटी येतात समर्थ विवर्त रूपावर. मग ही जी सृष्टी आहे त्याला मिथ्या शब्द वापरलाय ज्ञानी लोकांनी. हे मिथ्या आहे, हे विवर्त रूप आहे. खोटं म्हणलंय का? नाही, हे विवर्त रूप आहे, हे मिथ्या आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत रज्जूवर सर्प भासणे याला विवर्तवाद असं म्हणलेलं आहे. दोरी आहे म्हणून आपल्याला साप दिसला, परब्रह्म आहे म्हणून आम्हाला सृष्टी दिसली असं होईल का? परब्रह्म कुठे आहे? म्हणून हा विवर्तवाद सुद्धा नाहीये. पहा, म्हणजे समर्थांच्या वाङ्मयामध्ये किती वेगवेगळे आयाम आहेत. समर्थ दासबोधामध्ये कसं विषय समजावून सांगतात, आत्मारामामध्ये कसा विषय समजावून सांगतायत, आणि या पूर्वारंभ लघुकाव्यामध्ये कसा विषय समजावून सांगतायत. समर्थ पुढे म्हणतायत माया सत्य जया वाटे, तयाचे ज्ञान परम खोटे, माईक दृष्टीने भेटे, परमात्मा केवी श्रीराम. माया मिथ्या कैसी म्हणावी, प्राणी मात्रास वेड लावी, सकळ रूप आपुले दावी, प्रत्यक्ष आता श्रीराम. प्रत्यक्षास प्रत्यक्ष दिसे, अप्रत्यक्ष कोठे असे, अप्रत्यक्षे वीण नसे, समाधान श्रीराम. समर्थ म्हणताय माया सत्य जया वाटे. हे जे दृश्य विश्व आहे हे तुझ्या सगळं खोट आहे. म्हणून तू काय माझ्याकडे सद्गुरुबोध मागणार, माझ्यावर कृपा करा म्हणणार? तुझी ही तुझ्या सोबत आणलेली मंडळी आहेत, यांना तू बाजूला काढ, तुला सद्गुरुबोधाची गरजच नाहीये. माया सत्य जया वाटे, तयाचे ज्ञान परम खोटे, माईक दृष्टीने भेटे, परमात्मा केवी. आपल्याला दासबोधामध्ये समर्थ सांगतायत की तो ठकास महाठक आहे. आरशाच्या पुढे उभा राहायचा आणि डोळे वटारायचे. आरशामध्ये सुद्धा डोळे मोठे दिसतात. आरशाकडे पाहायचा आणि स्मित करायचं. आरशामधला चेहरा सुद्धा हसतो, आपल्याला जास्त हसू येतं. ठकासी महाठक आहे, माईक दृष्टीने त्याला भेटता येत नाही. आता आमची दृष्टी ही चर्मदृष्टी आहे. मायेच्या अधिष्ठानावर हा मिथ्या देह आहे. या मिथ्या देहानी, या माध्यमानी की जेच खोट आहे त्याला आधार नाहीये, त्याच्यानी आम्ही त्या रूपाला कसं पाहणार? शिष्य म्हणतो माया मिथ्या कैसी म्हणावी, प्राणी मात्रास वेड लावी, सकळ रूप आपुले दावी, प्रत्यक्ष आता. शिष्य म्हणतो अहो असं कसं काय म्हणताय तुम्ही? हे सगळं खोटं आहे म्हणता का? आणि मग आम्हाला तर सगळं दिसतं ना. दासबोधामध्ये हा सगळा संदर्भ आलेला आहे. माया नसोन दिसे आणि परब्रह्म असून दिसत नाही. माया मिथ्या. शिष्य विचारतो माया मिथ्या कशी म्हणता तुम्ही? तिथं प्राण्यांना भल्या भल्यांना वेड लावते. काय काय लोक करून बसतात तिच्यात अडकले की. सकळ रूप आपुले दावी, प्रत्यक्ष आता. मला काही पूर्ण दृष्टी नाही आहे, कारण माझी जी दृष्टी आहे तर ती मुळातच माईक आहे. कृपा करून मी तुम्हाला अनन्य आहे, मी तुम्हाला शरणागत वत्सल भावाने विचारतोय, मला तुम्ही उपदेश करा. सद्गुरुनाथ आता त्या शिष्याला समाधानाकडे घेऊन जातात. प्रत्यक्षास प्रत्यक्ष दिसे, अप्रत्यक्ष कोठे असे, अप्रत्यक्षे वीण नसे, समाधान. अरे समर्थ म्हणतात शिष्या, शिष्य राया, तू माझा पुत्रवत आहेस. तुझला दृश्यच सत्य वाटतंय, जे दिसतंय ते तू खरं मानतोस.
पण हे खरं नाहीये. एकच एक सत्य आहे, ते निर्गुण परब्रह्म आहे. आज सगळं जग मान्य करत आहे की ही जी रचना चालू आहे, या रचनेच्या पाठीमागे काहीतरी शक्ती आहे ना. त्याशिवाय कसं काय चालत असेल हे? अहो, आपल्याला चार भिंतीतला संसार व्यवस्थित करता येईना. असंख्य ब्रह्मांड असलेली ही सृष्टी, गॅलेक्सीज, हे ब्रह्मांड कसं चालत असेल? काहीतरी शक्ती आहे ना. त्याशिवाय ही जोड कुणी लावलेली आहे? का कुठला ग्रह निघत नाही, दुसरीकडे जाऊन धडकत नाही? का सूर्य वेळेवर उगवतो? कसा तो मावळतो? कसं ग्रहण लागतं? कसा पाऊस पडतो? कोण ही सृष्टी रचाव्याची सूत्र कुणाकडे आहेत? समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जे लोक सांगतात, ज्ञानी लोक सांगतात, त्यांचा तू विचार बाजूला ठेव. तुला काय अनुभव येतोय ते तुम्हाला सांग. आता तो सद्गुरूंच्या चरणावर डोकं टेकवतो आणि तो म्हणतो की मी खरंच स्वामी, मी माझ्या स्वरूपाला नाही ओळखलो. मी हे माझं सगळं लटांबर घेऊन तुमच्याकडे आलो. या सगळ्या तत्वांचा देह घेऊन मी तुमच्याकडे आलो आणि मी तुम्हाला म्हणतोय की मला तुम्ही स्वरूप ज्ञान द्या, बोध करून द्या. समर्थ ते त्याला सांगतात, अप्रत्यक्ष म्हणजे दृष्टीस दिसेना, मनासी भासेना, न दिसो न भासो परी तेची आपण. आता तू नक्की कोण आहेस? जे तुला दिसत नाही, ज्याचा तुला भास होत नाही, ते तू आहेस. आणि जे तुला दिसतंय, जे भासतंय, हे सगळं मिथ्या आहे. त्याची प्रचिती मात्र तुला येईल. त्याचा अनुभव तुला हातात घेऊन ते नाही दाखवता येणार, पण त्याचा अनुभव मात्र तुला येईल. तू त्याचं वर्णन नाही करू शकणार, पण त्याची प्रचिती म्हणा, त्याची प्रतीती म्हणा, तुला नक्की येईल. याचं दृढीकरण करण्यासाठी शिष्य पुन्हा प्रश्न करतोय, पूर्ण समाधान ते कोण, कैसी माया विलक्षण, ऐसे मज निरूपण, केले पाहिजे श्रीराम. अभिन्नतेची समाधान, मायेचे मिथ्या लक्षण, आत्मनिवेदनी खूण, पावसी बापा श्रीराम. सद्गुरु वचनांजन ल्याला, माया भयानक न दिसे त्याला, अभिन्नपणे आत्मयाला सर्वत्र देखे श्रीराम. सर्वत्र आत्मा देखे कवण, ऐसा शिष्ये केला प्रश्न, यथा प्रश्नाचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. देखे तो ही जाण आत्मा, सर्वांतरी जो सर्वात्मा, ज्याची या स्वरूपासी उपमा, देताच न ये श्रीराम. यामध्ये एक रूपक वापरलं आहे, सद्गुरु वचनांजन. सद्गुरूंच्या वचनांचं अंजन ज्यांनी आपल्या डोळ्यात घातलेलं आहे. ल्याला, मी कपडे लेवून आलो. आमच्या मराठवाड्यात शब्द आहे हा. कपडे लेवतो, लेवतो म्हणजे घालतो, नेसतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अभिन्नतेची समाधान, मायेचे मिथ्या लक्षण. तुला जे समाधान वाटतं वरून, हे मिथ्या समाधान आहे. आपल्याला वाटतं का नाही, उन्हाळा खूप चालू झाला की आपल्याला वाटतं AC असला तर बरं आहे का, फॅन असला तर किती चांगलं होईल. हे समाधान किती वेळ टिकतं? मिथ्या लक्षण समर्थ म्हणतात. अभिन्नतेची समाधान, तू त्या परब्रह्म स्वरूपाशी अभिन्नता जर बाळगशील, ते तुला खरं समाधान देऊ शकेल. आणि हे समाधान केव्हा मिळेल? आत्मनिवेदनी खूण, पावसी बापा. तू जे काही स्वतःचं अस्तित्व आत्ता बाळगतोयस, ते तुझं अस्तित्व संपलं पाहिजे. आत्मनिवेदन, ज्याला तू आत्मा, परमात्मा, प्राण, देह काय जे म्हणतोस, ते सगळं निवेदन झालं पाहिजे.
अभिन्नतेची समाधान. त्या परब्रह्म स्वरूपाशी जेव्हा तू अभिन्न होशील म्हणजेच तुझं अस्तित्व संपेल. आता तू भिन्न आहेस, वेगळा आहेस. जो विभक्त नव्हे तोची भक्त. आता तू अभिन्न आहेस, त्यामुळे तुला त्या समाधानाची चव चाखता येत नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, आत्मनिवेदने म्हणजे अशेषत्वे ज्ञान. आत्मनिवेदन म्हणजे अशेषत्वे ज्ञान. मला ज्ञान झालं आहे याचा शेष सुद्धा राहत नाही, शिल्लक काहीच राहत नाही. अशेषत्वे ज्ञान ते खरं आत्मनिवेदन आहे. नंबर 1. नंबर 2, निवेदन, आपल्याला निवेदन करणे, माझं अस्तित्व संपवणे. अभिन्न ज्ञान त्याच्याने दृढ होतं. तिसरा अर्थ आहे आपणासी निवेदावे. याला आत्मनिवेदन असं म्हणलंय. मी स्वरूपापेक्षा, परब्रह्म स्वरूपापेक्षा वेगळा कुणी आहे हा भाव अंतःकरणात नसला पाहिजे. समर्थ म्हणतात, हे कधी शक्य आहे? सद्गुरु वचनांजन ल्याला. सद्गुरु वचनांचं अंजन ज्याने डोळ्यात घातलंय, माया भयानक न दिसे त्याला. आता मायेचं कुठलीही बाधा त्याला होऊ शकत नाही. अभिन्नपणे आत्मयाला सर्वत्र देखे. तेच परब्रह्म स्वरूप तो सर्वत्र पाहतो. चांडाळामध्ये पाहतो, कुत्र्यामध्ये पाहतो, विद्वान ब्राह्मणामध्ये पाहतो, हत्तीमध्ये पाहतो, सगळीकडे, सगळ्या चराचरात त्याला ते दिसतं. सर्वत्र देखे. माया न दिसे कैसी. सत्यत्वेकडून दिसणार नाही, परी मिथ्यत्वे दिसेल. काय अर्थ याचा? जे दिसेल, डोळे आहेत, देह आहे, तोपर्यंत दिसणार आहे, पण त्यांनी ओळखलेलं आहे, कारण त्यांनी सद्गुरूंच्या वचनांचं अंजन आपल्या डोळ्यात घातलेलं आहे. आता त्याला जे काही दिसेल तर हे मिथ्या रूप आहे असं त्याच्या लक्षात येईल. त्यामुळे जे मिथ्या आहे, मला जर एखादी रस्त्यात पडलेली जर लक्षात आलं की ही दोरी आहे, हा साप नाही, माझी भीती गेली ना. समर्थ या ठिकाणी असं सांगतायत, ते दिसेल, पण ते मिथ्यत्वाने दिसेल, सत्यत्वाने दिसणार नाही. ज्या क्षणी आत्मा परिपूर्ण होईल त्याच क्षणी त्याच्या लक्षात येईल की हे जे मी काही मला दृष्टीला दिसतंय हे सगळं मिथ्या आहे. आता शिष्य प्रश्न करतो. 2 ओव्या आहेत. प्रश्न ओवी अर्धी आहे. पहिल्या ओवीतलं अर्धा चरण, 1 चरण जो आहे तो प्रश्न आहे आणि उत्तर 1.5 ओवी आहे. शिष्य म्हणतो, सर्वत्र आत्मा देखे कवण. ऐसा शिष्य केला प्रश्न. शिष्याने प्रश्न केला, सगळ्यामध्ये आत्मतत्व कुणाला दिसेल? यथा प्रश्नाचे लक्षण ऐसे असे. आता मी तुला उत्तर सांगतो. समर्थ म्हणतात, देखे तोही जाण आत्मा, सर्वांतरी जो सर्वात्मा, ज्याची या स्वरूपासी उपमा देताच नाही. अरे म्हणले, त्याला उपमा काय द्यायची? कुणाबद्दल मी सांगू की कुणाला असं वाटतं की सगळीकडे आत्मतत्व संचारलेलं आहे, तेच भरून पावलेलं आहे, त्यामध्ये दुसरं कुणी नाही. आता हे मी कुणाबद्दल मी तुला सांगू शकतो. आणि पुढच्या ओव्यांमध्ये पुन्हा तो विषय विशद करून साकल्याने समर्थ सांगतायत. 34 आणि 35 ओवी, या ओवीमध्ये प्रश्न आहे की नक्की मग अशा सर्वत्र आत्मा कुणाला दिसतो? सगळीकडे सर्व व्यापक एकच तत्व आहे, हे कुणाला दिसतं असा शिष्याचा प्रश्न आहे. मला तरी काही तसं दिसत नाही. मग स्वामी मला सांगा ना तुम्ही की ते कुणाला दिसतं? समर्थ पुढच्या 1.5 ओवीमध्ये त्याला उत्तर देत आहेत. ओवी क्रमांक 34 आणि 35. पुढच्या 1.5 ओवीमध्ये म्हणजे 34वी अर्धी आणि 35वी पूर्ण ओवी,
समर्थ सांगतायत, यथा प्रश्नाचे लक्षण ऐसे असे. असे सांगतो मी तुला. देखे तोही जाण आत्मा, सर्वांतरी जो सर्वात्मा, ज्याची या स्वरूपाशी उपमा देताच नाहीये. अरे जो पाहतोय, ज्याला पाहायचंय की सगळीकडे मीच नटलेला आहे, त्याला काय उपमा देणार? कुणाचं नाव सांगणार मी? समर्थांनी इथं खोचकपणे किंवा त्याचा शिष्याचा अंदाज घेण्यासाठी सांगितलंय की आता तुलाच समजलं पाहिजे. तू ज्याच्या अधिष्ठानावर, या देहाच्या अधिष्ठानावर, कानांच्या अधिष्ठानावर, डोळ्यांच्या अधिष्ठानावर मला म्हणतोस की मला तुमची कृपा करा, मला सद्गुरू बोध द्या, ते सगळं तू टाकून दे. त्या परब्रह्म स्वरूपाशी तुझी तदाकारता होईल, अभिन्नत्व निर्माण होईल. किती अवघड आहे ना. आम्हाला आमच्या घरातला लोकांना टाकून देणं होत नाही. सगळ्या दृश्य विश्वाला समर्थ म्हणतात टाकून दे, तरच तू परब्रह्म स्वरूपाशी तदाकारता तुला प्रचिती घेता येईल, त्याच्याशी तदाकारता अनुभवता येईल. विषय अवघड आहे. आपण उद्याच्या सत्रामध्ये पूर्वारंभ हा विषय, त्याचा विस्तार आणि उद्याच्या सत्रामध्ये विचार करू. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.